तुम्ही कधी विचार केलाय का की आपण जे सिनेमात स्पाय गॅजेट्स किंवा हायटेक चष्मे बघतो ते थेट आता परीक्षेच्या हॉलमध्ये पोहोचू लागले. सध्या सगळीकडे परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपर फुटीची जोरदार चर्चा सुरू आहे. नीट परीक्षेचा तपास तर अजून चालूच आहे. तोपर्यंत आता थेट पुण्यातील एका नामांकित विद्यापीठातून एक थक्क करणारी बातमी समोर आली. तुम्ही कधी विचार केलाय का की आपण जे सिनेमात स्पाय गॅजेट्स किंवा हायटेक चष्मे बघतो ते थेट आता परीक्षेच्या हॉलमध्ये पोहोचू लागले. नेमकं काय घडलंय पाहूया. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंगच्या परीक्षेदरम्यान 2 विद्यार्थी असाच एक हायटेक चष्मा वापरताना पकडले गेले. आता तुम्ही म्हणाल की चष्मा वापरला तर त्यात एवढं मोठं काय, तर हा साधा सुद्धा चष्मा नव्हता. हे विद्यार्थी रेबॅन मेटा ग्लास नावाचा अत्याधुनिक चष्मा घालून परीक्षा देत होते. जेव्हा पर्यवेक्षकांच्या म्हणजे त्या एक्झामिनरच्या हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी लगेचच या विद्यार्थ्यांना थांबवलं. हा चष्मा दिसायला अगदी नॉर्मल चष्म्यासारखा असतो, पण यामध्ये इनबिल्ट कॅमेरा, ब्लूटूथ आणि व्हॉइस असिस्टंट सारखं तंत्रज्ञान असतं. म्हणजे विचार करा की मोबाईल खिशातून न काढता या चष्म्याने फोटो काढता येतात, व्हिडिओ रेकॉर्ड करता येतात आणि थेट लाईव्ह स्ट्रीमिंगही करता येतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चष्म्यातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI चा वापर करून प्रश्नांची उत्तरं सुद्धा शोधता येतात. या धक्कादायक प्रकरणानंतर आता विद्यापीठानं लगेचच पावलं उचललेली आहेत आणि सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉक्टर विद्या येरवडेकर यांनी स्वतः या घटनेला दुजोरा दिला. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी या चष्म्याचा वापर करून काही कॉपी केली किंवा गैरप्रकार केला याचा कोणताही ठोस पुरावा अजूनपर्यंत मिळालेला नाहीये. पण तरीही परीक्षेच्या नियमांचा भंग झाल्यामुळे आता या दोन्ही विद्यार्थ्यांना त्या परीक्षेला बसण्यापासून रोखण्यात आलं. हे संपूर्ण प्रकरण आता विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार समितीकडे सोपवण्यात आलं असून आता विद्यापीठ त्या विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेणार आणि समितीचा अहवाल यानंतर पुढची कारवाई करणार असल्याचं समजतंय. तंत्रज्ञान जसं प्रगत चाललंय तसंच त्याचे गैरव्यवहार जे आहेत, गैरप्रकार आहेत तर ते सुद्धा समोरच येतात आणि यामुळे चिंतेची बाब वाढली. आजकाल कॉपी करण्यासाठी किंवा परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थी कोणत्या थराला जाऊ शकतात याचं एक ताजं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. यामुळे आता परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांसमोर सुद्धा तंत्रज्ञानाचं हे नवं आव्हान उभं राहिलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भविष्यात अशा हायटेक गोष्टींना रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर आणखी कडक नियम करावे लागणार आहेत, हे मात्र नक्की आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये अशा प्रकारच्या ज्या मोठ्या आणि महत्त्वाच्या परीक्षा असतात तर अशा परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांची वेगळी काही तपासणी केली जाते का किंवा वेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून तपासणी केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.